नमस्कार मंडळी. बिग बॉसच्या घरामध्ये राखी सावंत पाण्यामध्ये बेशुद्ध पडली आहे. आता नेमकं काय कारण झालं आहे? राकेशनं असं काय बोललं ज्याच्यामुळे राखीला खूप त्रास झाला? हे सगळं आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, इकडे राखी आणि राकेश हे दोघं बोलत असतात. तेव्हा राखी म्हणते, की आपल्या दोघांच्या नात्याबद्दल खूप जणांना पडलेला आहे. तर आता राकेश म्हणतो, "तू सांग ना मग आपण फ्रेंड्स आहे म्हणून." तर आता राखी म्हणते, "म्हणजे फ्रेंड्स म्हणतोस तू मला?" तर आता मुळात राखीला हे खूप हर्ट होतं आणि ती जाऊन स्विमिंग पूलकडे उभी राहते आणि आय एम अ लूजर अशी म्हणत ती पाण्यामध्ये स्वतःहून उडी टाकते. राखी हा गेम जो आहे तो फक्त लव्ह स्टोरीचा नसून तो एक एंटरटेनमेंट वेनं त्याच्यासोबत लव्ह स्टोरीचा अँगल बनवत होती तिथपर्यंत आपल्याला मान्य आहे. म्हणजे राकेश पण तिथपर्यंत साथ देत होता. पण जर तू या नात्याबद्दल जर सिरियसली विचार करत असेल तो अगदी मूर्खपणा आहे असं मला तरी वाटतं. आता आपण कालच्या एपिसोडमध्ये पाहिलेलं आहे, की रुचिता जी आहे ती विशालला सोडायला तयार नाहीये आणि तसं पाहायला गेलं तर विशाल किती प्रॅक्टिकली माणूस आहे. तो पूर्णपणे रुचिताचा गेमसाठी वापर केलेला आहे त्याने. त्याचं प्रेम वगैरे काही नाहीये. तो खूप प्रॅक्टिकल माणूस आहे. पण इथे नुकसान जे आहे ते रुचिताचं झालेलं आहे. कारण ती आता इतकी इमोशनली त्याच्यामध्ये अडकलेली आहे आणि आपण हां, ॲक्चुअली विशाल पाहायला गेलं तर 41 वर्षाचा आहे आणि रुचिता जी आहे ती फक्त 22 वर्षाची आहे. आता त्रास जे आहे ते रुचिताला होत आहे. विशाल यातून इझिली बाहेर पडेल. जसं त्याला कळलेलं आहे वाईल्ड कार्डकडून, की त्याचा गेम ना हिट आहे ना फ्लॉप आहे. मधल्यामध्ये तो खूप शिव्या खात आहे सोशल मीडिया लोकांकडून. आणि हे जेव्हा त्याला कळलं तेव्हापासून तो रुचितासोबत डिस्टन्स मेंटेन करतोय. तर आता बेसिकली त्याचा हा गेम पूर्णपणे बिग बॉससाठी होता हे आपल्याला कळलंय. पण आता हे रुचिताला कळायला किती दिवस लागतील देव जाणे. तर मित्रांनो, कालच्या कॅप्टन्सीच्या टास्कमध्ये ऑलरेडी रुचिता आणि संकेत हे दोघे फायनलिस्ट आहेत आणि आता बाकीचे जे सदस्य आहेत 8 सदस्य त्यांच्यामधील 2 सदस्यांना बिग बॉस कॅप्टन्सीचा उमेदवार बनवणार होते. आता त्यामध्ये दीपाली आणि राखी हे दोघं जे आहेत कॅप्टन्सीचे उमेदवार झालेले आहेत. तर मित्रांनो, आता राखी, दीपाली, संकेत आणि रुचिता या चौघांमध्ये एक वायरिंगचा टास्क होणार आहे. आता त्या टास्कमध्ये ॲक्चुअली म्हणजे ते वायर्स जे आहेत प्रत्येक उमेदवाराने ते सॉल्व्ह करायचं आहे. पण होतं काय, संकेत खूपच वायरी स्वतःभोवती पिळून घेतो, जेणेकरून कोणीच काही करू शकत नाही. पण असं केल्यामुळे त्याला खूपच आवडलं जातं ते वायर्स आणि त्यामुळे टास्क रद्द होतोय. तर आता कॅप्टन्सीचा टास्क रद्द होणार का या चौघांमधून कुणाला तरी एकाला कॅप्टन बनवणार हे आपल्याला पाहण्यासारखं आहे. तर मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.